हनुमान चालीसा प्रकरण पुन्हा पेटलं असून राणा दंपत्याने ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। अमरावतीतून हनुमानगडी दर्शनाचं आमंत्रण देत विरोधकांवर धार्मिक भावना दुखल्याचा आरोप करण्यात आला आहे। हनुमान चालीसा वादावरून अमरावतीत राजकारण तापलं आहे। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे। हनुमान चालीसेच्या पठणाने संकट दूर होत असल्याचा दावा करत ठाकरे यांनी अमरावतीतील हनुमानगडीला भेट देऊन दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे। हनुमान जयंतीनिमित्त हनुमानगडी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री निधीतून 121 कोटींच्या विकास कामांसाठी दिलेल्या तरतुदीबद्दलही राणा यांनी आभार मानले। संजय राऊत यांच्यावर फूट पाडण्याचा आरोप करत धार्मिक विषयांना राजकीय रंग देऊ नये अशी भूमिकाही राणा दाम्पत्याने मांडली आहे। देवाच्या घरी कोणीही मोठा नसते आणि कोणीही निमंत्रण देत नसतात। देवाच्या घरी स्वइच्छाने त्यांनी आला पाहिजे, कारण जेव्हापासून हनुमान चालीसाचा विरोध उद्धव ठाकरेजींनी केला तेव्हापासून 40चा विरोध केला, 40 लोक आउट, आणि आताही जेवढेही उरलेले आहेत तेही सुद्धा बाहेर होण्याची पूर्ण मानसिकता आणि तयारीत आहे। मला वाटतं त्यांनी लवकर हनुमान चालीसाचं पठण घरी ठेवला पाहिजे आणि इथे येऊन हनुमानजीचे दर्शन घेतले पाहिजे। मला असं वाटतं जे सकाळी उठून 9 वाजता पोपटासारखे बोलतात ते सगळे महायुतीचे घटक आहे आमचे, आणि कोणतीही भारतीय जनता पार्टी या आपले स्वतःच्या घरामध्ये कोणताही फूट टाकणार नाही एवढा विश्वास मला आहे। कारण आमचे देवेंद्र फडणवीसजी त्यांना आपलं सोबती आणि आपले घटक म्हणून घेऊन चालत आहे।